तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लालबागचा राजा इथे दर्शनासाठी मोठी गर्दी आहे आणि संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव कसा सुरू आहे याचा देखील आढावा आपण संपूर्ण दिवसभर घेऊयातच। आता पुढची बातमी आहे, मनोज जरांगे पाटील हे हजारो आंदोलकांसोबतच रवाना रवाना झालेत। जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। आझाद मैदानावरती जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत, तर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून देखील हालचालींना वेग आलेला आहे। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेण्याची शक्यता आहे। यामध्ये मंत्री उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे। दरम्यान जरांगे पाटलांनी भेटीसंदर्भात आपली भूमिका व्यक्त केल्यास सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं। ऐकूयात। असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी जरांगे पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल, त्यांनी जर भूमिका मांडली तर आम्ही भेटूच ना त्यांना। शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे, समाजाकरता ते भांडतायत। निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे। तर अंतरवाली सराटीहून मराठा आंदोलकांचं वादळ हे मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। जरांगे पाटलांसोबतच हजारो आंदोलक मुंबईकडे निघालेत। कोर्टानं फटकारल्यानंतरही आझाद मैदानात आंदोलनासाठी जरांगे पाटील ठाम होते। अखेर पोलिसांकडून जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळाली, मात्र केवळ 29 ऑगस्ट या एकाच दिवसासाठी आंदोलनाची परवानगी मिळाली आहे। या आंदोलनासाठी देखील अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत, पण असं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं। मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही। आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे। पण ते एका दिवसात नाही। तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागेल। नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार। म्हणजे एक दिवसाची परवानगी मान्य नाही। आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी। अंमलबजावणी केली तर मान्य, एका दिवसात करा। तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तोवर मी बसणार, पण नियम मात्र सगळे पाळणार। या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं। सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे। देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात। त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती। हे टायमिंग सुद्धा मुद्दाम होऊन गणेश उत्सवाचंच निवडलंय की जेणेकरून सरकारवरती दबाव यावा। मुद्दाम गणेश उत्सवात येण्याचं हे त्यांचं षडयंत्र आहे आणि कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करायचं, कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम करायचं, हा सगळा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगे मुंबईला येत आहेत। त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही। आमचं आंदोलन जे आहे आमच्या संविधानिक आरक्षणाचं संरक्षण करणे, ते जसं आहे तसं टिकून राहावं ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून आमचं सरकारच्या विरोधात आंदोलन राहणार आहे की आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये। दरम्यान जरांगेंनी चित्रा वाघ यांच्यावरती टीका केली। यावरून चित्रा वाघ यांनी जरांगेंवरती हल्लाबोल केला। बोलले म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आहे नाही दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संभली ती सरकारच्या? आमच्या रक्तात थारवल्यात गेली तवा कुठे मिळती? आणि मी बोलले म्हणून तुम्ही सगळी टोळधाड माझ्यावर सोडली? घाणेरडे अश्लील फोन, धमक्यांचे फोन, काय करणार आहे तुम्ही? मारणार आहात मला? म्हणजे तुम्ही चुकलात तर आम्ही बोलायचं नाही आणि आम्ही बोलल्यावरती तुमचे समर्थक आम्हाला नाही नाही ते बोलणार? घाणेरड्या अश्लील कमेंट्स करणार, फोन चालू आहेत सतत, मी अमका बोलतोय आणि हे बघून घेऊ आणि तुला असं करू, काय करणार आहात तुम्ही? मारणार आहात का आम्हाला?